Audio Jungle. Audio Jungle. राजाभाऊ होले संस्थापक असलेल्या लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सन्माननीय श्रीमती ममताताई सकपाळ यांना पुरस्कार देण्यात आला होता. हा 23वा पुरस्कार होता आणि या लोक प्रतिष्ठानचं कार्य जे आहे ते गेली 23 वर्षे अव्याहतपणे चालू आहे. केवळ पुरस्कार देणे हाच त्याच्यामध्ये भाग नव्हता, तर त्यांनी सामाजिक कार्याची 23 वर्षाची परंपरा केलेली वेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थातच शासकीय परिभाषेमध्ये महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या कामामध्ये हे काम अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि अर्थातच जो सत्कार ज्यांचा झालेला आहे ममता दीदी, त्यांचं सिंधुताईपासून असलेलं काम जे आहे ते केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नावाजलं गेलेलं आहे आणि अतिशय निराश्रित अशा मुलीसाठी ते काम करत आहात. त्या कामाची यांनी लोकप्रतिष्ठानने श्री राजाभाऊ होले यांनी दखल घेऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची निवड केलेली आहे आणि मला वाटतं की त्यांचंही कार्य पुढे जाईल आणि लोकप्रतिष्ठानचे कार्य या माध्यमातून पुढे जाईल. नमस्कार. अतिशय आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. म्हणजे माझ्याच घरातनं माझ्याच लोकांनी मला सन्मानित करावं, माझ्या कामाचं कौतुक करावं यासारखा आनंद नाही. गेली 3 वर्ष आईची प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाते आहे, काम पुढे करते आहे, त्याच तत्वांनी त्याच संस्कारांनी सगळ्या संस्था पुढे नेते आहे. पण जेव्हा घरातल्या लोकांनी या ठिकाणी मला सन्मानित केले त्याचा मला अतिशय आनंद आहे. लोककल्याण प्रतिष्ठानचे राजाभाऊ जे मला मोठ्या भावाच्या ठिकाणी आहेत, आदरणीय महेश झगडे सर, आज त्यांचं मार्गदर्शन मला या ठिकाणी मिळालेलं आहे. खूप साऱ्या लोकांची परत एकदा नव्याने भेट झाली, काही लोकांच्या नव्याने ओळखी झाल्या आणि हे निश्चितच माझं बळ वाढवणारं आहे, माझा हुरूप वाढवणारा आहे. त्यासाठी मी ह्या सगळ्यांची अत्यंत आभारी आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. लोककल्याण प्रतिष्ठानचा आज 2025-23वा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर या राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. पुरस्काराचा सन्मानार्थी ह्या ममता सिंधुताई सकपाळ यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. खरं तर मी राजाभाऊ होले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, त्यांच्या परिवाराचं मनापासून आभार आणि कौतुक मानून की योग्य पुरस्कारार्थी त्यांनी या ठिकाणी केला. कारण ममताताईंचे माझे आणि सिंधुताईंचा आश्रम हा माझा 26 वर्षाचा एक ऋणानुबंध आहे. आणि माई आणि ममताताई या दोघींना मी काम करताना अतिशय जवळून पाहिलेलं. एक समाजाप्रती तळमळ असताना वंचितांसाठी त्यांनी जे कार्य उभं केलं ते उल्लेखनीय आहे आणि त्यांना पुरस्कार देण्यासाठी या राज्याचे माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवलं महेश झगडे साहेब, की त्यांचा प्रशासनावर एक तगडा, एक जबरदस्त त्यांचा सचोटी होती. एक वेगवेगळे निर्णय त्यांनी घेतलेले आणि एक दोन्ही या ठिकाणी प्रमुख लोक या ठिकाणी बोलून या परिसरामध्ये एक वेगळं वातावरण राजाभाऊंनी निर्माण केलं, लोककल्याण प्रतिष्ठानने निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. लोककल्याण हा आमचा ध्यास, हेच आमची ध्येय. या ध्येयाने प्रेरित होऊन गेली 27 वर्षे झाले लोककल्याण परिषदेच्या वतीने तुकायदाशी नेते नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्र महोत्सवात 9 दिवस धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज त्याचाच एक भाग म्हणून आम्ही समाजामध्ये जी चांगलं काम करणारी व्यक्ती आहेत त्यांना लोककल्याण भूषण पुरस्कार देऊन गौरवित असतो. आत्ता हा लोककल्याण भूषण पुरस्कार सिंधुताई सकपाळ यांचे कन्या ममता सिंधुताई सकपाळ यांना 23वा लोककल्याण भूषण पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव महेशजी झगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजामध्ये चांगल्या प्रकारची काम करणारी लोक ही समाजासमोर आली पाहिजे, हा खरं तर तो पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे. त्या माणसाला त्या मानून प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते व तो त्याचे कार्य अजून चांगल्या प्रकारे करण्यामध्ये उद्युक्त होतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.